मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द. होंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना भोवलं. वैयक्तिक कारणानं राजीनामा देत आहे, स्वेच्छेनं राजीनामा दिलाय. रुपाली चाकणकरांकडून राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण. होंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करा. खरातला मी गुरु मानलं होतं, मात्र त्याची दुसरी बाजू माहीत नव्हती. आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला. रुपाली चाकणकरांची स्पष्टोक्ती. होंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा. रुपाली चाकणकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रुपाली चाकणकर गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या. राज्य महिला आयोगावरील कीड गेली. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांची जहरी टीका. रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना सहआरोपी करून अटक केली पाहिजे. सर्व कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत. सुषमा अंधारेंची मागणी. खरात सोबतचे अनेकांचे फोटो, मात्र महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं. रुपाली चाकणकरांचा आरोप. तर अनामिका कापल्याचा दावा केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीसही पाठवणार. चाकणकरांनी राजीनामा तर दिला, पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची रुपाली चाकणकरांवर ट्विट करत टीका. होंदूबाबा अशोक खरात प्रकरणी लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ समोर. 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्र पोलिसांच्या हाती. होंदूबाबाचा बिंग फोडणारा शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात. खरातच्या कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठवल्याप्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा. होंदूबाबा अशोक खरातनं जमवली 250 कोटींची माया. पाथर्डी, गवळाणे, शिवार, मिरगाव, कहांडळवाडी, कर्मयोगी नगर, ओझर विमानतळाजवळ खरातची कोट्यवधींची संपत्ती. होंदूबाबा खरातचं कौतुक करतानाचे रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ समोर. चाकणकरांकडून खरातची पांडुरंगाशी तुलना. महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत खरातनंच पोहोचवल्याचं चाकणकरांचं एका व्हिडिओमध्ये वक्तव्य. तर खरातसोबत शंकराच्या पिंडीला दुधाभिषेक करतानाचाही व्हिडिओ समोर. नाशिकच्या खरात प्रकरणाची बाहेर आलेली माहिती उद्विग्न करणारी. सार्वजनिक जीवनामध्ये अनेकांशी थेट संपर्क येतो, पण एखाद्याला गुन्हेगारी कृत्यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही. नाशिकच्या होंदूबाबा खरात प्रकरणानंतर सुनील तटकरेंचं ट्विट. होंदूबाबा खरात प्रकरणामध्ये सर्व काळे धंदे उघड होणार. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य. तपासाची जबाबदारी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुतेंवर सोपवली आहे. तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली सत्य बाहेर येईल, चित्रा वाघ यांचा दावा. ज्या शिडीनं वर गेल्या त्या शिडीनं खाली. गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना डिवचलं. राजीनामा घेऊन चालणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. रोहिणी खडसेंची मागणी. होंदूबाबा प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला जातोय. होंदूबाबा विरोधात तक्रार होऊनही पोलिसांनी काही केलं नाही. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा रुपाली चाकणकरांना पाठिंबा. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करत निदर्शनं. नाशिकमधील होंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सातारा जिल्हा परिषदेमध्ये शंभूराज देसाईंना धक्का. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा. 32 जागांवर संख्याबळ दाखवत अध्यक्ष उपाध्यक्षपद घेतलं ताब्यात. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी राजू भोसलेंची नियुक्ती. साताऱ्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या मदतीनं भाजपनं जनमताचा अपमान केला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपवर घणाघात. पालकमंत्री असताना सुद्धा 10 पोलीस मला ओढत होते. शंभूराज देसाईंचा आरोप. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे मांडणार. उपमुख्यमंत्री शिंदेंना सगळं सांगणार, असंही केलं स्पष्ट. आम्ही काही पोलिसांना आदेश देत नाही. पोलिसांकडे ज्या काही तक्रारी दाखल झाल्या असतील त्यानुसार त्यांनी कारवाई केली, त्यात आमचा काय दोष. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमधील राड्यावर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. साताऱ्यामध्ये आज लोकशाहीची हत्या झाली आहे. इतक्या खालच्या पातळीला या जिल्ह्याचं राजकारण याआधी कधीही झालेलं नाही. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून झालेल्या राड्यावर मंत्री मकरंद पाटलांची उद्विग्न प्रतिक्रिया. तर सदस्यांवर अपात्रतेची कारवाई निश्चित होणार, मकरंद पाटलांचा इशारा. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये अटक. अनिल देसाई, संदीप मांडवे यांना पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी झुंडशाहीचा वापर करून मारहाण केल्याचा दोघांचा आरोप. जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवल्याचा दोन्ही सदस्यांचा आरोप. कसाबच्या बिर्याणीनं अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना खासदार केलं. राऊतांच्या अनलाइकली पॅराडाईज पुस्तकामध्ये खळबळजनक गौप्यस्फोट.
संजय राऊतांनी पुस्तकातून उज्ज्वल निकवांना टोला लगावलाय. सांगली झडपी अध्यक्ष निवडीनंतर संजय काका पाटील आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली. संजय काका पाटलांना आपणच भाजपसोबत पाठवलं होतं. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर जयंत पाटील भाजपत जाण्यासाठी आग्रही होते. जयंत पाटलांनी कुणाचे उमरे झिंजवले याचा मी साक्षीदार. संजय काका पाटलांचं मिश्किल प्रतिक्रिया. एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नाही. सांगली जिल्हा परिषदेमधील भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचा निशाणा. डोनाल्ड ट्रम्पला हरवून सांगली झेडपी जिंकली असं वाटतंय. मंत्री चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदमांना टोला. केडीएमसी महासभेमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट. मधुर म्हात्रेंचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश. 2 महिने नॉट रिचेबल राहिल्यानं ठाकरेंच्या सेनेकडून मधुर म्हात्रेंची हकालपट्टीनंतर काही तासातच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तरुण तरुणींसाठी आयात निर्यात लॉजिस्टिक क्षेत्रामधील प्रशिक्षण अभ्यासक्रम. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं शिवसेना भवनामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या खटल्यामध्ये सरकार पक्षानं साक्षीदार तपासले. नागपूर सत्र न्यायालयामध्ये कालपासून सुनावणीला सुरुवात. 14 जानेवारी आणि 21 मार्च 2023ला गडकरींना धमकी देत 100 कोटींच्या खंडणीची मागणी. हिंदू राष्ट्रासाठी सोलापूरमधून मोठी सेना तयार होईल. तुम्ही तारीख ठरवा. औरंगजेबाची कबर उखडण्यासाठी आम्ही लाखो लोकांना आणू. सोलापूरमधील एका भाषणामध्ये तेलंगणातील आमदार राजसिंह ठाकूर यांचं विधान. वसई विरार महापालिकेच्या महासभेमध्ये बबिया आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की. बुलेट ट्रेनच्या विषयावरून श्रेय घेताना घोषणाबाजी. महापौरांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना शांत केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील ठाणे परिसरामध्ये धनुष्यबाणानं शिकार करण्यात आलेले एक माकड जखमी अवस्थेमध्ये आढळलं. रॉ बचाव पथकानं उपचार केल्यानं माकडाचे प्राण वाचले. मुंबईतील घाटकोपरमध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून काळजीवाहूने 3,55,000चे सोन्याचे दागिने लंपास केले. टिळकनगर पोलिसांकडून 24 वर्षीय काळजीवाहू महिलेविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये दुचाकीवरून येत राडा करणाऱ्या गुंडाचा माज पोलिसांनी उतरवला. रस्त्यानं जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला आणि कुरिअर बॉयला कमरेच्या पट्ट्यानं मारहाण केल्याचा प्रकार. पोलिसांच्या आरोपींवर कारवाई. लोणावळ्यामधल्या आई एकविरा देवीचा 8 वर्षांपूर्वी चोरीला गेलेला कळस अखेर पुन्हा मंदिरामध्ये परतला. हा कळस लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंदिरामध्ये आणण्यात आला. पुण्याच्या भोरमध्ये घराच्या अंगणामध्ये खेळणाऱ्या चिमुकल्या बहीण भावांना भरधाव टेम्पोनं चिरडलं. 8 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू तर 6 वर्षीय भाऊ गंभीर जखमी. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. पुणेकरांना हिंजवडी. शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा. मे 2026 पर्यंत 12 स्थानकांचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचं लक्ष्य. मेट्रोमुळे शिवाजीनगर ते हिंजवडी अंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार. तेल कंपन्यांकडून औद्योगिक डिझेलच्या दरामध्ये 2 ते 3 टक्क्यांची वाढ. दर प्रति लिटर मागे 22 रुपयांनी वाढले. औद्योगिक डिझेलचा प्रति लिटर 87 रुपये 67 पैशांवरून 109 रुपये 59 पैशांवर दर. दक्षिण कोरियामधील एका कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू. डेचॉन या मध्यवर्ती शहरातील एका ऑटो पार्ट्स कारखान्याला आग लागल्याची माहिती. आगीमध्ये किमान 59 जण जखमी तर 4 जण बेपत्ता. प्रीमियम पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपये 35 पैशांची वाढ. ही दरवाढ केवळ प्रीमियम पेट्रोलसाठी असून रेग्युलर पेट्रोल मात्र जुन्याच दरामध्ये उपलब्ध राहणार. कूलर बनवण्याच्या व्यवसायाला आखाती. देशातील युद्धाचा फटका. सिलेंडर टंचाईमुळे कूलर तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये उत्पादन मंदावलं. कूलरची लोखंडी बॉडी, स्टँड आणि फ्रेम तयार करण्याचं काम रखडलं. पावडर कोटिंग आणि रंगकामासाठी लागणारा गॅस मिळत नसल्यानं खांब ठप्प. आखाती. देशातील युद्धामुळे क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुकामेव्याच्या किमतीमध्ये वाढ. आवक कमी झाल्यामुळे इराणी पिस्ता, खजूर सारख्या सुकामेव्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ. पिस्ता, खजूर आणि इतर सुकामेव्याचे दर तब्बल 200 ते 400 रुपयांनी महागले. युद्धामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला. कच्चा माल बंद झाल्यास मिनरल वॉटर प्लांट बंद होण्याची भीती. मिनरल वॉटर प्लांट मालकांनी व्यक्त केली भीती. परभणीमध्ये आखाती. देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा. गॅसवर अवलंबून असलेले अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर. नमकीन आणि स्वीट्स बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये लाकडी शेगडी आणि इलेक्ट्रिक चुलींचा वापर सुरू. गोंदियाच्या महाराजस्व समाधान शिबिरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्यावसायिक सिलेंडर साठा. एकीकडे सिलेंडरची ओरड तर दुसरीकडे शासकीय कार्यक्रमात मात्र मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा. पुणे जिल्ह्याला अवकाळीचा फटका. जिल्ह्यामध्ये जवळपास 800 हेक्टरवर नुकसान. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून तत्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश. रेवण ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम सिंघानिया यांचा मालदीवमध्ये स्पीड बोटवर अपघात. अपघातानं
नंतर उपचारासाठी सिंघानिया तत्काळ मुंबईमध्ये परतले. गौतम सिंघानिया किरकोळ जखमी, सध्या त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू. लोटे एमआयडीसीमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून प्रक्रिया केलेलं पाणी सीईटीपीमध्ये घेऊन जाणारा टँकर स्थानिकांनी पकडला. सीईटीपीकडून टँकर गेटच्या बाहेरच थांबवल्यानं स्थानिकांचा संशय बळावला. पाणी नेमकं कसलं याबाबत सीईटीपीसह टँकर चालक देखील निरुत्तर. विक्रोळी पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर वाहनातून तेल गळती झाल्यानं काही दुचाकी घसरल्या. किरकोळ जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची महापौर रितू तावडेंकडून चौकशी. जखमी दुचाकीस्वारांना प्रथमोपचार पुरवण्याची सूचना. हिंगोली शहरातील सराफा बाजारामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना. हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दोन्ही गटातील 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. बदलापूर अंबरनाथकरांचा नवी मुंबईपर्यंत प्रवास गतिमान होणार. कासगाव कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला मंजुरी. फायनल लोकेशन सर्व्हेला रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला. अमरावती जिल्ह्यामधील भातकुली दर्यापूर मार्गावर चिनिंगला आग. लाखो रुपयांचं चिनिंगमधील साहित्य सहित कापूस जळून खाक. अग्निशमन दलाचं आगीवर नियंत्रण. आगीचं कारण अस्पष्ट. पुणे सातारा मार्गावरील टेकडीवर चढून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न. नागरिकांकडून तरुणीला टेकडीवरून खाली उतरण्याची विनंती. घटना पाहण्यासाठी हायवेवर गाड्या उभ्या करून लोकांची गर्दी. तरुणीला सुखरूप रेस्क्यू करण्याचा प्रयत्न. बुलडाण्यामधल्या पळसखेड इथल्या गुरुदेव आश्रमाचा 34वा वर्धापन दिन महोत्सव संपन्न. भाविकांना 125 क्विंटल महाप्रसादाचं वाटप. राज्यातून आलेल्या भाविकांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण. परभणीमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या शेतामधील शेकडो एकरातील ज्वारीचं पीक जमीनदोस्त. गहू, आंबा यासह इतर पिकांचं देखील मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यामधल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका. शेकडो एकरावरील ज्वारी पिकं जमीनदोस्त. पंचनामे न झाल्यानं शेतकरी हवालदिल. सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या लोंढेवाडीसह मानेगावमध्ये शेतकऱ्यांची द्राक्षबाग भुईसपाट. लाखो रुपयांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यामध्ये मोकाट कुत्री पकडण्याच्या मोहिमेला वेग. धुळे शहरातील 12 पत्थर चौकामधील घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडवर. मोकाट कुत्र्यांचा शहरातील अनेकांना चावा घेतल्यानंतर कारवाईला सुरुवात. घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पुरवठा विभागाची कारवाई. मंठा शहर आणि तळणी परिसरातील कारवाईमध्ये 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. पुरवठा विभागाच्या कारवाईनं हॉटेल व्यावसायिकांचे धावे दणाणले. धुणं धुण्यासाठी केलेल्या मायलेकीचा खदानीमध्ये बुडून मृत्यू. भोकरदन तालुक्यामधल्या पंढरपूर वाडी इथली घटना. कावेरी दशरथ मोहिते आणि सोनाली दशरथ मोहिते असं मृत मायलेकीचं नाव. धुळे तालुक्यामध्ये वादळाचा तडाखा. शेतातील पिकं जमीनदोस्त. माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचा तातडीनं पंचनामा करून अहवाल शासनात सादर करण्याची मागणी. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आमदार मंजुळा गावितांकडून पाहणी. गावितांकडून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश. धुळे पालिका निवडणूक होऊन 2 महिने झाले तरी सभा नाही. स्थायी समिती सदस्य स्वीकृत सदस्य. महिला बालकल्याण समितीची निवड लांबली. खरात नावाचा भोंदूबाबा आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांची नार्को टेस्ट करावी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांची मागणी. तसंच संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार ते 8 ते 9 मंत्र्यांची नावं जनतेसमोर आणावीत. मिर्झा यांची प्रतिक्रिया. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशींची निवड. नाट्य परिषद नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून मोहन जोशी यांच्या नावाची एकमतानं निवड. रमजान ईद निमित्त एअर इंडियाच्या विमानामध्ये शीरकुर्मा मिळणार. रमजान ईदचा गोडवा वाढवण्यासाठी एअर इंडियाचा निर्णय. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक बदललेल्या हवामानामुळे बागायतदार चिंतेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान. अकोला जिल्ह्यामधल्या पातूरमधील मरसूड गावामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे पिका. जालन्याच्या बदनापूरमधील देव पिंपळ गावामध्ये अवकाळीचा तडाखा. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाई. शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा. नागरिक त्रस्त. अनेक ठिकाणी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ. सोलापूरमध्ये महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपुरवठ्यावरून गोंधळ. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. हजारो कोटी रुपये खर्चूनही पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही, सवाल उपस्थित. महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये गोंधळ.